आजपासून सोयाबीनच्या शासकीय खरेदी जे आहे ते बंद होणार आहे आणि त्यामुळे बघितलं तर लाखो क्विंटल जे सोयाबीन आहे अजून शेतकऱ्यांच्या घरी पडून आपल्यासोबत याचविषयी बोलण्यासाठी बच्चू कडू आहेत. भाऊ, काय सांगाल? शेतकऱ्यांच्या घरी सोयाबीन अजून पडून आहे, मात्र आजपासून सोयाबीनची खरेदी बंद होणार आहे. काय होतं आहे, योगीजीनं नारा दिला होता, बटेंगे तो कटेंगे. तो मतासाठी होता. आता योगीजीकडून आणि मोदी साहेबाकडून आणि देवेंद्रजीकडून अपेक्षा आहे अब बटेंगे. आता जर या सोयाबीनच्या या सगळ्या एकंदरीत नाफेडच्या खरेदीच्या एकंदरीत गोंधळामुळं हिंदू शेतकरी मरणार नाही असं वाटते का तुम्हाला? मग मतासाठीच तुम्हाला हिंदू आठवतं आणि मतदान झाल्यानंतर ज्या शेतकऱ्याची पिळवणूक होते तो हिंदू शेतकऱ्याची तरी काय, जाऊ द्या तुम्हाला बाकीचे धर्म पाहिजेच नाही, तर किमान हिंदू शेतकऱ्यासाठी तरी काय निर्णय घेणार तुम्ही? या सगळ्या याच्यामुळं आपण समजून घेतलं पाहिजे का निवडणुकीच्या वेळेस धर्मामध्ये वाद निर्माण करून सरकार मतं घेण्याचा प्रयत्न करतं, यशस्वी होतं, पण भाव देताना मात्र हिंदूही दिसत नाही. हे दुःख आहे ते. आज तुम्ही सांगा 7,000 रुपये भावाची शिफारस केली राज्य सरकारनं, केंद्रानं जाहीर केले फक्त 4,892 रुपये, म्हणजे 2,000च्या पेक्षा जास्त कमी भाव आपल्याला कमी भेटले आहे शेतकऱ्याला. 15% नफा भेटू नये सरकारला, याच्यासारखं दुर्दैव आहे का काही? म्हणजे जर 7,000 रुपये भाव भेटले म्हणजे 15% नफा होते आणि 7,000 नाही भेटले तर 4,892 भेटले तर 20% घाट्यानं सोयाबीन विकावं लागलं. घाट्यानं विकूनसुद्धा लाईनमध्ये लागावं लागतं. म्हणजे नफ्याचं तर सोडाच, घाट्यात सोयाबीन विकलं जात नाही, याच्यासारखं दुर्दैव नाही. आणि हे एकाच फक्त धर्मातल्या विषय नाही आहे. इथं मुस्लिममय आहे, बौद्ध आहे, तेली आहे, माडी आहे, पाटील आहे, सगळे शेतकरी आहे, हिंदू पण आहे. त्याचं तरी किमान नाही तुम्हाला बाकीचे बरे वाटत असाल तर हिंदूसाठी तरी तुम्ही काय करणार? शासकीय खरेदी ज्या त्या ठिकाणी मोठा त्रास होता शेतकऱ्यांना, बाहेरच्या बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन विकली आहे, त्याबद्दल कसं? मार्केटमध्ये जो सोयाबीन परस्पर विकली 3,500नं, याच्यात तर सरासरी 4 एकर 2 एकरवाल्या शेतकऱ्यांना त्या लाईनमध्ये काही तो पडला नाही, त्यानं विकून टाकली. आता त्यानं मार्केटमध्ये 3,500 भावानं विकली, म्हणजे त्याचा तर हमी भावाचे पैसे तर भेटलेच नाही, हमी भावाचे, आणि त्याचा लॉस वाढलेला इथे, तो 3,000वर गेला त्याचा घाटा. याच्यासाठी काय करणार आहे गव्हर्मेंट? याच्यासाठी तुम्हाला बोनस द्यावं लागेल, किमान एकरी अनुदान तरी द्यावं लागेल. म्हणजे ज्याची सोयाबीन तुम्ही खरेदी केली त्याला बाहेर काढा, ज्याची सोयाबीन तुम्ही खरेदी करू शकले नाही त्याला एकरी अनुदान तर दिलं पाहिजे का नाही? या सगळ्या याच्यामध्ये एकंदरीत अडचण जे आपण पाहतो आहे का कापसाचा चढ उतार आहे, सोयाबीनचा आहे, तुरीचा आहे, सगळ्याच पिकाचा आहे, कांद्याचा पण आहे. आणि अशा सगळ्या याच्यामध्ये आम्ही जे म्हणतो आहे की पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामं जर MRCमध्ये जर घेतली तर स्वामीनाथन जे म्हणतं उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्त्वाचं आहे. नाही भाव देऊ शकत तर उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद आमच्या मागणीमध्ये आहे, ते गव्हर्नमेंटनं स्वीकारली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी आधी निवडणुकीमध्ये म्हटलं होतं की 6,000 रुपये आम्ही सोयाबीनला भाव देऊ. मला असं वाटतं का ते प्रभू रामचंद्राचे भक्त आहे, छत्रपती शिवरायाला ते मानतात, आणि मग दिलेला शब्द हा प्रमाण असला पाहिजे. ते ज्या कुशीत वाढले, ज्या संस्कारामध्ये जे मोठे झाले, ते खोटं बोलण्याचा संस्कार त्यांचा निश्चितच नाही आहे. म्हणजे बोलले असेल तर ते करावं, काही करून करावं, आणि ते करता येत नसेल तर स्वीकारावी जबाबदारी. हे ते बच्चू कडू की दिलेले शब्द सरकारने पाळला पाहिजे आणि तात्काळ जे आहे मुदतवाढ करून दिली पाहिजे असं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. अमर गटारे, साम TV, अमरावती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.